व्यापारी गटातून निवडणूक न लढवता ती शेतकरी गटातून लढवणाऱ्या बाजार समिती संचालक रवींद्र वसंत पाटील यांना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दणका दिलाय। त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आलाय, अशी माहिती बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले की राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या तासगाव बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलाय। बाजार समितीच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत। विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात झालेल्या अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होतोय। बाजार समितीला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची असणारी बाजार समिती आता रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांच्या मालकीची झाली आहे। त्यांचा कारभार बघणाऱ्या रवींद्र वसंत पाटील यांना जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दणका दिलाय। त्यांचं संचालक पद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिला। रवींद्र पाटील हे अराबा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत। त्यांच्याकडे व्यापारी लायसन आहे। असं असताना त्यांनी शेतकरी गटातून निवडणूक लढवली होती। यावेळी बाजार समितीने ते एका कंपनीचे संचालक आहेत, त्यांच्याकडे व्यापारी परवाना आहे हे लपवून ठेवलं होतं। याबाबत बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीवर सुनावणी झाली। सुनावणीनंतर रवींद्र पाटील यांचा संचालक पद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिलाय।